मुंबई आइए डुबो कर मारेंगे। निशिकांत दुबे को राज ठाकरे का जवाब, बोले मराठी नहीं बोली तो थप्पड़ तो पडेगा ही। खरं तर बाकीच्यांचा विषय येतो कुठे मला कळतच नाही। विषय भाषेचा आहे। एक जगातलं सत्य मी प्रत्येक वेळेला सांगत आलो, जगातलं सत्य तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणी नसता जगामध्ये, तुम्हाला काही अर्थ नाही। तुम्हाला कोणी विचारणार नाही। तुमची भाषा टिकवणं महत्वाचं आहे, तुमची जमीन राखणं महत्वाचं आहे। पण हे फक्त मुंबई महाराष्ट्रात खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनलवाले। हे कसले हिंदी चॅनलवाले? हे खरं तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं आहे ती। आता बघा, थोड्या वेळात बघा सुरू करतील, राज ठाकरेने उगला जहर। फक्त मुंबईत काही झालं, महाराष्ट्रात काही झालं तर हे सगळे हिंदी चॅनलवाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून, कधीतरी स्वतःच्या मनातून, स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात। माझ्या बिहार मधले जे काही लोक आहेत, माझं त्यांनाही विचारणं आहे की इथे मी आता आणलंय, 28 सप्टेंबर 2018, ऐका नीट मी काय बोलतोय। 28 सप्टेंबर 2018 धुंदार, हिम्मतनगर जवळ, जिल्हा साबरकांठा, गुजरात, 14 महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला। ती मारहाण, त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरातमध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून 20,000 लोकांना गुजरातमधनं बिहाऱ्यांना हाकलून दिले, बाहेर काढले। झाल्या का बातम्या? कुठेही बातम्या तुम्हाला दिसणार नाही। हा माणूस त्याच्यानंतर याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, त्याला तिकीट दिलं गेलं आणि तो आमदार देखील झाला। म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल ते करणार, बाहेरच्या राज्यांमधली लोक आतमध्ये घेणार नाहीत, त्यांना मारणार, हाकलून देणार। 10-20 आता परत झालं, आता परत गुजरातमध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं। झाल्या बातम्या? नाही झाल्या। इथे एका मिठाईवाल्याच्या कानफडीत बसल्यावरती देशाची बातमी घडते, देशाची। देशामध्ये चित्र असं रंगवलं जातं की बघा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना कसे मारतायत। हे काय प्रकारचं राजकारण सुरू आहे देशामध्ये, आपण लक्षात घ्या। कसली कोणती हिंदी घेऊन बसलो आपण, ज्याला साधा 200 वर्षाचा इतिहास आहे। 200 वर्ष मराठी भाषेला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। या शिवतीर्थावरती इथे मुंबईला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मी त्यांना सांगितलं होतं माझ्या फक्त 5 गोष्टी आहेत, 5 अटी आहेत गोष्टी. त्यातली एक पहिली, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही द्या. पंतप्रधान झाल्या दर्जा दिलाय, वर्ष झालं 1 रुपया नाही आलाय. हिंदी भाषेला म्हणजे गंमत बघा, एखाद्या भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी 1400 वर्ष जुनी ती भाषा पाहिजे. बरोबर, ही अट आहे कमीत कमी. म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून 1200 वर्ष आहेत. भलं केलं तुमचं. कोणती भाषा घेऊन बसलोय आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. मला कारणच नाही कळलं. मराठेशाहीने जे राज्य केलं, ज्याला आपण म्हणतो ना अटके पार आम्ही झेंडे फडकवले, अटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय? आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुव्याला का नैऋत्येला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला. ते अटक किल्ला, तो अटके पार झेंडे फडकवले आम्ही. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र यांच्यासमोर हात पसरतोय. आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेरून आली, ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्यासमोर बोलणार, अरे नाही नाही भाई साहब ऐसा मत. का? स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. पण जर अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच. त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहां पे पटक पटक के मारेंगे. झाली का केस त्याच्यावरती? हिंदी चॅनल वाल्यांनी दाखवलं का? पुढे चालवलं का? काही नाही. बघा कसं असतात, कसे असतात ते बघा. तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ. मुंबई के समुंदर में डूबे डूबे कर मारेंगे. त्याला हिंमत होते बघा कशी. तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते. तुम्ही जर कुठची अमराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात तर ती राष्ट्रीय बातमी. पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे. कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे. एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली, पुन्हा एकदा सांगतो, तुमची सत्ता असेल ती लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये. आमची सत्ता रस्त्यावरती आहे, रस्त्यावरती. काय नाही, 56 इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा. हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडं वाकडं वागायचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही.
अनेक ते आता सरकारी पत्रकार असतात, काही बेरोजगार पत्रकार असतात, आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्याही युट्यूब चॅनल वरती जातात आणि म्हणतात की तुम्हाला माहितीये की नाही, ही फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे. हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही, जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो, ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं. सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही GR मागे घेत आहे, हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो. पण हे काय चालू आहे, हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा, हे आतून सगळं एक येतं, बघा हे सगळं असं सगळं सुरू आहे. कशाचाही संबंध नाही आहे. कोणाशी माझी मैत्री असो, दुश्मनी असो, काहीही असो, एक गोष्ट निश्चित सांगतो, महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाची तडजोड करणार नाही. याच्या आधीही केली नाही, आताही केली नाही आणि पुढेही करणार नाही. मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे, वावरलं पाहिजे. आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक, मी त्याशी माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता, बाकीच्यांनी देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा. आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू. तुम्हाला सर्वांना माझं तुम्हाला सांगणं आहे, ज्या ज्या ठिकाणी जाल, दुकानात गेलात, बसमध्ये गेलात, ट्रेनमध्ये गेलात, टॅक्सीत बसलात, कुठेही गेलात, जास्तीत जास्त प्रमाणात म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला, त्याला मराठीत बोलायला भाग पाडा. आता माझ्याकडे कर्नाटकातला व्हिडिओ आलाय. कर्नाटकामधले तो माणूस तिकडे त्या रिक्षावाल्याला हाकलून देतोय, बातम्या नाही होणार, कारण त्यांचे सत्ताधारी, त्यांची सरकारं त्यांच्या जनतेच्या, त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात. वरती कोणी येऊ अगर न येऊ, ते महाराष्ट्रात फक्त भोगत आला आणि महाराष्ट्रात फक्त भोगतोय. त्याला काय वागायचं त्यांचं त्यांनी वागावं. पण मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा, तुम्ही कडवट राहा. जर तुम्ही घट्ट असाल, तुम्ही जे खडकासारखे टणक असाल, कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही. आजूबाजूला कोण येतंय, कोण राहतंय, कोण काय करतंय, याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे. एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि फक्त एवढंच जाताना सांगेन, सतर्क राहा, सतर्क राहा, सतर्क राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र में लगातार गैर मराठियों की हो रही पिटाई के बाद हाल के दिनों में बीजेपी सांसद निशिकांत दुबे का एक बयान सामने आया था, जिसमें उन्होंने राज ठाकरे को बिहार व अन्य प्रदेशों में आने पर पटक के मारेंगे वाली टिप्पणी की थी. अब इस मामले में महाराष्ट्र नवनिर्माण सेना MNS चीफ राज ठाकरे का बयान सामने आया. मुंबई के मीरा भाईंदर में आयोजित मराठी विजय मेळावा में उन्होंने कहा कि एक बीजेपी सांसद ने कहा कि मराठी लोगों को पटक के मारेंगे. तुम मुंबई आओ, मुंबई के समंदर में डूबो के मारेंगे. मराठी नहीं बोली तो थप्पड़ तो पड़ेगा ही. राज ठाकरे ने इस दौरान साफ किया कि महाराष्ट्र में रहना है तो मराठी भाषा सीखनी ही होगी. उन्होंने मीरा भाईंदर में मनसे कार्यकर्ताओं द्वारा एक दुकानदार को मराठी न बोलने पर थप्पड़ मारने की घटना को जायज ठहराते हुए कहा कि अगर कोई मराठी सीखने से इनकार करता है तो थप्पड़ तो पड़ेगा ही. उन्होंने हिंदी को थोपी गई भाषा करार देते हुए कहा कि इसका इतिहास 200 साल पुराना है, जबकि मराठी 2000 साल पुरानी शास्त्रीय भाषा है. वल्लभ भाई पटेल चाहते थे. ठाकरे ने केंद्र और राज्य सरकार पर निशाना साधाते हुए आरोप लगाया कि हिंदी को अनिवार्य करने की कोशिश मुंबई को महाराष्ट्र से अलग करने की साजिश का हिस्सा है. उन्होंने कहा कि मुंबई पर गुजराती व्यापारियों की नजर रही है और वल्लभ भाई पटेल भी इसे महाराष्ट्र से अलग करना चाहते थे.
ठाकरे ने हिंदी चैनलों पर सत्ताधारी नेताओं के पक्ष में खबरें दिखाने का आरोप लगाया और 2018 में गुजरात में बिहारियों पर हमले का उदाहरण देकर तुलना की, जो राष्ट्रीय खबर नहीं बनी। हिंदी किसी की मातृभाषा नहीं। उन्होंने दावा किया कि हिंदी ने 250 भाषाओं को खत्म किया और यह किसी की मातृभाषा नहीं है। ठाकरे ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर तंज कसते हुए कहा कि अगर सरकार हिंदी थोपने की कोशिश करेगी तो दुकानें ही नहीं, स्कूल भी बंद कर दूंगा। उनकी इस सभा ने भाषा और क्षेत्रीय पहचान के मुद्दे को और गरमा दिया, जिससे बीजेपी और मनसे के बीच तनाव बढ़ गया है।